नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। सन 2026-27 या आर्थिक वर्षात जलजीवन मिशन अंतर्गत राज्य जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते यावरील खर्च भागवण्यासाठी मागणी क्रमांक पाणीपुरवठा स्वच्छता पाणीपुरवठा ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम जिल्हा परिषदांना योजनेअंतर्गत अनुदाने जलजीवन अभियान सहाय्यकृत बाबी व पाणी गुणवत्ता संनियंत्रण या संरक्षणासाठी अर्थसहाय्य राज्य हिस्सा या लेखाशीर्षांतर्गत 36 सहाय्यक अनुदाने वेतन उद्दिष्टाखाली 25 कोटी फक्त इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। क्रमांक 9 येथील पत्राने मार्च 2026 ते एप्रिल 2027 अशा कालावधीत वेतन भत्ते यावरील खर्चाकरता ₹18 कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती केली। त्या अनुषंगाने एप्रिल 2026 मध्ये वित्त विभागाने 2.50 कोटी फक्त इतका निधी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी येथील शासनाने दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी याचे वेतन भत्ते व त्यावरील चालू आर्थिक वर्षातील पुढील कालावधीचा खर्च भागवण्यासाठी वितरित करण्यात आला आहे। सद्यस्थितीत वेतनाकरता ₹12.50 कोटी इतके अनुदान बीम्स प्रणालीवर वित्त विभागाने उपलब्ध करून दिले असून सदरील उपलब्ध निधी जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यावरील चालू आर्थिक वर्षातील पुढील कालावधीचा खर्च भागवण्यासाठी अभियान संचालक जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभाग यांच्या अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणाली बीम्स प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्याची बाब शासनाने विचाराधीन होती। सन 2026-27 आर्थिक वर्षात जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यावरील पुढील कालावधीचा खर्च भागवण्यासाठी 12.50 कोटी फक्त इतके अनुदान मिशन संचालक जलजीवन मिशन राज्य पाणी स्वच्छता मिशन यांना शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत आहे। जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते याकरता उक्त लेखाशीर्षाखालील अनुदाने वितरित करतेवेळी महाराष्ट्र अर्थसंकल्पीय पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती प्रसारित असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।